एकीकडे धनगर आरक्षणासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, तर दुसरीकडे सरकारच्या निर्णयावर धनगर समाजाचे नेते मात्र समाधानी नाही. 60 वर्षात सरकारनं प्रश्न सोडवला नाही, ते आता 7 दिवसात काय सोडवणार असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्र्यांनी एसटीचं सर्टिफिकेट द्यावं, मगच आंदोलन मागे घेऊ असा पवित्र आंदोलकांनी घेतलाय. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आता पंढरपूरमध्ये राज्यव्यापी धनगर समाजाची बैठक बोलावण्यात आली आहे. 7 दिवसात तुम्ही 60-70 वर्षात नाही काही केलं, तुम्ही 7 दिवसात काय करणार? तरी माझ्या समाज बांधवांना मी महाराष्ट्रातल्या सगळ्या विनंती करतो की आता यांची सरकारची भरलेली 7 दिवस त्यांनी आश्वासन, जर 7 दिवसानंतर जर ते सर्टिफिकेट देणार असेल तसे आम्ही इथं बसणार होतो. आम्ही काही उपोषण सोडणार नाही आहे. 7 दिवस परत बसतोय. तत्पूर्वी उद्या इथं राज्यव्यापी एक महत्त्वाची बैठक समाजाची होईल. पुढचे निर्णय कळवण्यात येतील. अरे महत्त्वाची माणसं पाठवाला त्यांच्याशी चर्चा करायला, जी त्यामध्ये तज्ज्ञ आहे ती अशा पद्धतीनं करा. मी समाज बांधवांनो, तुम्ही इथं या. ती बैठकीला 70 जण गेलेले इथं जरी आले असते तरीसुद्धा चांगलं वाटलं असतं.